गुडाळ येथे मंडळ तिथे शिवराय उपक्रमाअंतर्गत शिवमूर्तींचे वितरण. चंद्रकांत दादांकडून उपक्रमाचे कौतुक. राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथे संभाजी आरडे यांच्या संकल्पनेतून मंडळ तिथे शिवराय या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध गणेश मंडळांना 3 फूट उंच शिवरायांच्या मूर्ती नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. संभाजीराव आरडे जे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी वेगवेगळ्या मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा पुण्यतिथी किंवा शिवराज्याभिषेक दिनाच्या वेळेला स्वतःचा पुतळा असावा. खूप मोठा आणि सुंदर पुतळा जवळजवळ 120 मंडळांना देण्याचा संकल्प केला. 10-1 मंडळांना माझ्या हस्ते दिला. अतिशय स्तुत्य उपक्रम. प्रत्येक माणसाच्या घरामध्ये 2 तरी, म्हणजे किती असायला 2 तरी पुतळे किंवा फोटो असायलाच पाहिजे. एक छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या संकल्पनेतून मंडळांनी केवळ सजावट न करता इतिहास, शौर्य आणि स्वाभिमान यांचं दर्शन जनसामान्यांना घडवण्याचा प्रयत्न करावा. हा उपक्रम तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे. संभाजी आरडे यांनी सांगितलं की या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये शिवचरित्राची गोडी निर्माण होईल, इतिहासाची प्रेरणा मिळेल आणि समाजमन अधिक सजग होईल, असा हेतू आहे. 4 वर्षापूर्वी मी परिसरातील 25 दलित वस्तीमध्ये समाज मंदिरात जाऊन राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे प्रस्थापित केलेत. तिथे पुतळे बसवलेत. दलित समाजातून मला मिळालेला जो उत्कृष्ट प्रतिसाद होता, त्यातूनच मला अशी प्रेरणा आली की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे सुद्धा प्रत्येक तरुण मंडळाकडे असावेत आणि प्रत्येक तरुण मंडळाच्या मंडपात बसावेत. त्या अनुषंगाने मी तालुक्यावर प्रवास केला. प्रवास केल्यानंतर लक्षात आले की तालुक्यात बरीचशीच मंडळं शिवजयंती साजरी करतात, बरीचशीच मंडळं गणेशोत्सव साजरा करतात, पण प्रत्येक मंडळाकडे स्वतःचा शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीये. शिवजयंती करणारी मंडळं इकडचा तिकडचा कुठला तरी पुतळा आणून शिवजयंती साजरी करतात आणि गणेशोत्सव करणाऱ्या मंडळांनी शिवजयंती करण्यापासून थोडीशी दूर आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार केला. कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवीश पाटील, तालुका अध्यक्ष विलास रणदिवे, विजय महाडिक, VT जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.